मराठी टू इंग्लिश. वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलली जाणारी डेली लाईफ सेंटेन्सेस बघणार आहोत. केवळ वाक्यच नाही, आपण सोबत ती सेंटेन्सेस कधी कशी वापरायची, काय सिच्युएशन आहे त्याचं बॅकग्राऊंड देखील मी सांगणार आहे. मित्रांनो, ऐकून आणि बोलून म्हणजेच लिसनिंग आणि स्पीकिंग सायमल्टेनियसली करून आपण इंग्लिश बोलू शकतो. वी कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंट. सो while I am speaking and I am reading these sentences, you can also practice with me. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की आपण भरपूर अशी वाक्य इथे बोलत आहोत, डिस्कस करत आहोत. सो विदाउट डिले लेट्स बिगिन. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू. बऱ्याचदा आपण म्हणतो इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर त्यावेळी तुम्ही म्हणाल कम हिअर, आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुझ्याशी बोलायचं होतं. काल मला तुझ्याशी बोलायचं होतं. Yesterday I wanted to talk to you. Yesterday I wanted to talk to you. तुला काही हवं आहे का? समोरच्याला तुम्हाला विचारायचंय, तुला काही हवं आहे का? तुम्ही म्हणाल Do you want something? किंवा Do you need something? असं सुद्धा म्हणू शकाल. Do you want something? एक ग्लासभर पाणी हवं आहे. I would like to have a glass of water. ओके, तुम्ही आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर असं सुद्धा म्हणू शकता, पण ते थोडंसं इनफॉर्मल आहे. तुम्ही जर कुठे बाहेर असाल फॉर्मल ठिकाणी, औपचारिक जागेच्या ठिकाणी, तर तुम्ही तिकडे म्हणाल आय वुड लाईक टू हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. कारण आपण नेहमी पोलाईट बोलत असतो, तेव्हा इट ऑलवेज शोज रिस्पेक्ट टू अदर पर्सन. सो वी शुड बी ऑलवेज पोलाईट. तुला मदत हवी आहे का? डू यू नीड एनी हेल्प? डू यू नीड एनी हेल्प? हो, मला हा पत्ता सांगाल का? येस. Could you please tell me this address? Could you please tell me this address? Now, could you? Okay, can you सुद्धा म्हणू शकतो आपण. पण परत जेव्हा आपण औपचारिक भाषा बोलतो, फॉर्मल बोलतो, जेव्हा आपल्याला पोलाईट साऊंड करायचं असतं, तेव्हा आपण could you please वापरायला पाहिजे, can you वापरण्यापेक्षा. Could you please tell me this address? हो, सरळ जा आणि डाव्या बाजूला वळा. Go straight and turn left. सरळ जा, go straight आणि डावीकडे वळा. Turn left. इथे जवळपास कुठे एटीएम आहे का? बऱ्याचदा आपल्याला विचारायचं असतं एटीएम आहे का, पेट्रोल पंप आहे का, एखादी ठिकाण जर अननोन असेल. आणि तेव्हा जर तुम्हाला स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी माणसाला किंवा आजूबाजूच्या लोकांना विचारायचं असेल, तर तुम्ही म्हणाल इज देअर एनी एटीएम नियर बाय? इज देअर एनी पेट्रोल पंप नियर बाय? इज देअर एनी हॉस्पिटल नियर बाय? हो, तिकडे कोपऱ्यावर एक आहे. आणि आपण सांगतो की हा तिकडे कोपऱ्यावर आहे, इकडे आहे, तिकडे आहे. तर तुम्ही कसं सांगाल? येस, देअर इज वन ॲट द कॉर्नर. ओके, देअर इज वन ॲट द कॉर्नर. तिकडे कोपऱ्यावरती एक आहे. एवढी पिशवी उचलून द्याल का? एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज हेल्प मी टू लिफ्ट दिस बॅग. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो हॅलो, एवढी पिशवी उचलून द्याल का? तर हॅलो म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणायचं एक्सक्यूज मी. ओके, एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज हेल्प मी टू लिफ्ट दिस बॅग. आणि कुड यू यूज करा कॅन यू पेक्षा. हो, नक्की. येस, सडनली. तुम्ही येस शुअर असं सुद्धा म्हणू शकता. येस शुअर, वाय नॉट. किंवा येस सडनली. सडनली म्हणजे सुद्धा शुअरली. का नाही? वाय नॉट. का नाही? वाय नॉट. तुम्हाला कुठे जायचं आहे? वेअर डू यू वॉन्ट टू गो? वेअर डू यू वॉन्ट टू गो. किंवा अजून थोडं फॉर्मल बोलायचं आहे तर वेअर वुड यू लाईक टू गो? वेअर वुड यू लाईक टू गो असं सुद्धा म्हणू शकता. मला स्टेशनला जायचं आहे. आय वॉन्ट टू गो टू द स्टेशन. आय वॉन्ट टू गो टू द स्टेशन. किंवा तुम्हाला फॉर्मल बोलायचं आहे तर आय वुड लाईक टू सुद्धा म्हणू शकता. आय वॉन्टच्या ऐवजी आय वुड लाईक टू गो टू द स्टेशन. आय वुड लाईक टू गो टू द स्टेशन. तू कुठे जात आहेस? एखादी व्यक्ती कुठेतरी जात आहे, ती क्रिया चालू आहे आणि आपल्याला समोरच्याला विचारायचं आहे तू कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग. हा तुझा पेन आहे का? हा पेन तुझा आहे का? इज दिस योर पेन? इज दिस योर पेन. आणि तिकडे असेल तर इज दॅट योर पेन. ओके, तिकडे कोणीतरी बोर्ड करून दाखवते इज दॅट योर पेन, तर तुम्ही म्हणाल येस इज दॅट योर पेन. ओके, तुम्ही म्हणाल इज दॅट योर पेन. हो, माझा आहे. येस इट्स माइन. किंवा येस दॅट्स माइन असंही म्हणू शकता. आणि पूर्ण वाक्यात सांगायचं आहे तर येस इट इज माय पेन. येस इट इज माय पेन. येस इट इज माय बॅग. येस इट इज माय पेन, फोन असं म्हणू शकता. नाही, माझा नाहीये. माझा नाही. नो दॅट्स नॉट माइन. तो माझा नाहीये. नो दॅट्स नॉट माइन. किंवा दॅट इज नॉट माय पेन. दॅट इज नॉट माय पेन. तुला सुट्टी आहे का? ओके, जेव्हा तुम्ही फ्रेंडसोबत बोलत आहात किंवा तुमच्या मुलीशी बोलत आहात तर आपल्याला विचारायचं असं की आज तुला सुट्टी आहे का गं? तर तुम्ही कसं म्हणाल? डू यू हॅव अ हॉलिडे टुडे? डू यू हॅव अ हॉलिडे टुडे. किंवा तिला विचारायचं आहे तिच्याविषयी. ओके, सपोज मला माझ्या मैत्रिणीच्या मुलीविषयी विचारायचं तर मी तिला कसं म्हणेल? डज शी हॅव अ हॉलिडे?
डज शी हॅव अ हॉलिडे, किंवा कारण की मी तिच्या मुलीविषयी बोलते म्हणून मी म्हणणार डज शी हॅव अ हॉलिडे. हो, मला आज सुट्टी आहे. येस आय हॅव अ हॉलिडे टुडे. येस आय हॅव अ हॉलिडे टुडे. हो, तिला आज सुट्टी आहे. येस शी हॅज अ हॉलिडे टुडे. येस शी हॅज अ हॉलिडे टुडे. ही, शी किंवा कुठलं नाव आहे, नेहा, राहुल, तर आपण हॅज वापरतो. ही हॅज हॉलिडे, शी हॅज हॉलिडे, राहुल हॅज हॉलिडे, माय ब्रदर हॅज हॉलिडे, लाईक दिस. काल सुद्धा मला सुट्टी होती. येस्टरडे ऑल्सो आय हॅड अ हॉलिडे. आता कालबद्दल बोलतोय म्हणून हॅव हॅजचं पास्ट टेन्स हॅड होणार. काल सुद्धा मला सुट्टी होती. येस्टरडे ऑल्सो आय हॅड अ हॉलिडे. तो सुट्टीवरती आहे का किंवा रजेवरती आहे का, सॉरी, तो सुट्टीवरती आहे किंवा रजेवरती आहे असं मला म्हणायचं आहे, तर मी म्हणेल ही इज ऑन लीव्ह. ही इज ऑन लीव्ह. तो आज ऑफिसला आला आहे का. ओके, तो आज ऑफिसला आला आहे का, तर माझं सेंटेन्स काय होईल, हॅज ही कम टू द ऑफिस टुडे. हॅज ही कम टू द ऑफिस टुडे हा परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण इकडे वापरलेला आहे, कारण की तो ऑफिसला आला आहे का असं आपल्याला विचारायचं. सो हॅज ही म्हणू आपण, डिड ही म्हणणार नाही, कारण की आपण आत्ता ऑफिसमध्ये आहोत आणि आपल्याला म्हणायचं की तो आला आहे का, तर हॅज ही कम टू द ऑफिस टुडे असं सेंटेन्स होईल. सो लाईक दिस, याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. Keep practicing. You can speak English fluently and confidently. I mean it. Practice खूप महत्त्वाची आहे. And you will love this language if you speak and listen and speak. कारण की जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला बोलता येणार नाही, आणि आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्याला समजेल की येस नाव आय एम एबल टू स्पीक. मला आता बोलता येत आहे अँड आय एम फीलिंग कॉन्फिडंट. आय एम फीलिंग कॉन्फिडंट वेन आय स्पीक इन इंग्लिश. सो द लव्ह अँड अफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या गोष्टीची आवड असणे खूप गरजेचं आहे. गरज असते म्हणून तर आपण शिकतच असतो, पण ती गोष्ट जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा आपण ती सतत करू, आणि सतत करणे म्हणजेच हॅबिट. आणि जोपर्यंत इंग्लिश बोलण्याची सवय होणार नाही तोपर्यंत आपल्याला फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता येणार नाही. सो कीप प्रॅक्टिसिंग, अँड इफ यू हॅव लाईक्ड माय व्हिडिओ प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर अँड सबस्क्राईब. आपल्या चॅनलवरती वोकॅबलरी, ग्रामर, संवाद, कॉन्व्हर्सेशन या संबंधित सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत. सो तुम्ही तिकडे ते सुद्धा जाऊन पाहू शकता. आणि कॉमेंटमध्ये मला तुम्ही रेकमेंड आणि सजेशन सुद्धा सांगू शकता की कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील, कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला डिस्कस करायला आवडतील. व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. हॅपी लर्निंग. थँक्यू.